नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता अंजलीला प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं असतं. इकडे अर्णव, ईश्वरी आता अंजली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे म्हटल्यावर तिची तिथे काळजी घेत असतात. आता राकेश मात्र नेमका कुठे आहे याचा कोणालाच अंदाज नसतो आणि अशातच आपण पाहतोय आता राकेशच्या मागावर तो दादा नावाचा व्यक्ती पडलेला असतो. त्यामुळे राकेश स्वतःला इकडे तिकडे लपवण्याचा प्रयत्न करत असतो. पण शेवटी एका कोपऱ्यातून दादा नावाच्या व्यक्तीने राकेशची धरपकड केलेली असते आणि त्याला फरफटत बाहेर काढलेलं असतं. राकेश घाबरतो. तेवढ्यात तो दादा नावाचा व्यक्ती म्हणत असतो, काय रे, काय चाललंय तुझं? काय समजतोस काय तू स्वतःला? तुला काय वाटलं तू अशा ठिकाणी लपून राहिलास तर माझं लक्ष जाणार नाही का? लक्षात ठेव, तू पाताळात जरी असलास ना तरी त्या ठिकाणाहून खेचून बाहेर काढीन तुला. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता राकेश त्या दादा नावाच्या व्यक्तीला म्हणत असतो, अहो मी काय सांगतो ते ऐका ना, मी लपत नव्हतो. अहो पण मला थोडा वेळ द्या ना, तुमचे जे काही पैसे आहेत ना ते व्याजासकट परत करेन. हे वाक्य ऐकल्यावर तो दादा नावाचा व्यक्ती म्हणत असतो, तू स्वतःला काय समजतोस रे? तू ते माझे पैसे व्याजासकट परत करणार? अरे तुझ्याकडे खरंच पैसे येणार आहेत का मला फक्त उल्लू बनवतोयस? त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, येणार, माझ्याकडे बक्कळ पैसा येणार आहे. मी जर मनात आणलं ना तर आत्ता या क्षणाला अर्णवच्या संपूर्ण कंपनीचा ताबा मिळू शकतो. पण मला लीगल पद्धतीने सगळं जायचं आहे, त्यामुळे मला काही काळ जाऊ शकतो. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता तो दादा नावाचा व्यक्ती म्हणत असतो, फार काळ देणार नाही तुला मी, पण तू नक्कीच माझ्याकडे धाव देशील याची गॅरंटी आहे, कारण तुझी दुभती नस आता मी पकडली आहे. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, तुला ना माझी दुभती नस पकडायची गरज नाही आहे. आणि अशातच आपण पाहतोय समोरून तो दादू म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, मला तू जे काही बोलतोयस ना की अमुक ठिकाणी भेटा वगैरे वगैरे, त्यात मला फारसा इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे तू माझा जर टाईमपास करणार असेल तर लक्षात ठेव, माझं टाळकं सटकेल आणि मी मग त्याच ठिकाणी येऊन तुझी काशी करीन. हे वाक्य ऐकल्यावर आता राकेश म्हणत असतो, अहो दादू साहेब, कशाला काळजी करताय तुम्ही? तुम्हाला माझ्याकडनं कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही, कारण तुम्ही माझे मायबाप आहात. असं तसं बोलून राकेश त्याला डोक्यावर चढवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यात त्या व्यक्तीने असं म्हटलेलं असतं, स्वतःला जास्त शहाणा समजू नकोस. आणि अशातच आता तो व्यक्ती आता त्या समोरच्या त्याच्या मुलाला तिथे टाकून चालत गेलेला असतो. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता थेट राकेश आता हॉस्पिटलजवळ पोहोचलेला असतो, कारण त्याला अंदाज आलेला असतो की बहुतेक ही लंगडी हॉस्पिटलमध्येच पोचली असावी, कारण राकेश आधी घरी गेलेला असतो. घरी कोणी नसल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. हॉस्पिटलमध्ये आलेला राकेश बाहेर बसलेल्या ईश्वरीला म्हणत असतो, काय इंदोरी जलेबी? आता या ईश्वरीचं लक्ष राकेशकडे जातं आणि ईश्वरी स्वतःशी बोलत असते, आला आला हा नालायक, इथेही आला. आणि अशातच आता राकेश म्हणत असतो, मिस इंदोर, सॉरी ईश्वरीजी, काय चाललंय तुमचं? हल्ली तुम्ही मला फोनच करत नाही. अहो जर त्या लंगडीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे तर मला तर सांगणं भाग पडतं की नाही? नवरा आहे मी तिचा. हे सगळं ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, लाज वाटत नाही तुम्हाला? सगळ्यांशीच फ्लर्ट करताय तुम्ही. त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, हे बघ ईश्वरी, खरं तर मी फक्त आणि फक्त तुझ्या प्रेमात आहे. या लंगडीला तर मी काडीची किंमत देत नाही आहे. बघ, विचार कर, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. माझ्याबरोबर सुखात राहशील, ऐश्वर्यात लोळशील. आणि एक सांगू का, माझी खूप वरपर्यंत ओळख आहे. या अर्णवची तितकी ताकद नाही आहे ग. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, तू ना स्वतःला खूपच शहाणा समजतोयस, पण माझं डोकं त्याच वेळेला फिरेल ज्या वेळेला तुझं आणि माझं काही महत्त्वाचं ठरलेलं असेल. हे सगळं मागून अर्णवने ऐकलेलं असतं आणि अर्णव लगेचच आता राकेश समोर येत म्हणत असतो,
कुठे होतास तू? त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, ए साल्या साहेबा, कुठे होतास तू? अरे जीजू आहे मी तुझा, माझ्याशी मानाने बोल. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, जास्त शहाणपणा करू नको, जेवढं विचारलंय ना त्याचं उत्तर दे, बोल लवकर, कुठे होतास तू? त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णवला राकेश म्हणत असतो, अरे असं काय करतोस, महत्वाचं काम होतं, बिझनेस संदर्भात मला बाहेर जावं लागलं होतं. त्यावर लगेचच आपण पाहतोय इकडे अंजलीला जास्त प्रसव वेदना सुरू झाल्यामुळे सगळेच आता त्या कुटुंबातील त्या हॉस्पिटलच्या आजूबाजूला पोहोचतात. डॉक्टरांनी त्या रूममध्ये एकालाच राहण्याची त्याची परमिशन दिलेली असते. आणि अशातच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो, नालायका, सकाळपासून तुझा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय, कुठे गेला होतास तू तडमडायला? अशातच आपण पाहतोय आता थेट डॉक्टरांनी अर्णवला हाक मारून म्हटलेलं असतं, बाळाच्या वडिलांना पाठवा, बाळाच्या आईला मुलगी झाली आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र अर्णव ईश्वरीला खूप आनंद होतो. पण राकेश स्वतःशी बोलत असतो, आता या लंगडी बरोबर मी या मुलीलाही सांभाळायचं? बापरे, माझ्याकडे नाही पैसा, आणि आल्या आल्या जर पैसा हातात नाहीये तर मजा कशी येणार? आणि अशातच आता थेट हा राकेश हॉस्पिटलमधून बाहेर पडतो आणि थेट इकडे तिकडे चालत जात असताना त्याला एक जोडपं दिसतं, जे जोडपं मुलीच्या विकण्याबद्दल, व्यवहाराबद्दल बोलत असतं. त्याच वेळेला राकेश त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. त्यावेळेला तो एक पुरुष असतो, तो त्या बाईला म्हणत असतो, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, मला एकदम तान्हं बाळ हवं आहे, तान्हं बाळ. जर तू मला तान्हं बाळ देणार असशील तर मी तुला खात्रीशीर सांगतो, मी तुला साधारण 50-1 कोटी रुपये देईन. हे सगळं आता या राकेशने ऐकलेलं असतं आणि राकेश स्वतःशी बोलत असतो, बाप रे, 50 कोटी? यार, अंजलीला झालेली मुलगी ही पण तर तानच बाळ आहे, हिचे जर 50 कोटी मिळाले तर बाप रे बाप, आपल्याला कमवायची काहीच गरज नाहीये. आणि अशातच आता राकेश त्या ठिकाणी फिक्स करून आलेला असतो की मी येताना दोरी वगैरे आणतो आणि हा जो राजेश आहे तो 1 नंबरचा फ्रॉड आहे. असं तसं बोलून आता अर्णवने थेट आपल्याकडून याची पूर्ण नाचक्की करण्याचा प्रयत्न केलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता अचानकपणे हॉस्पिटलच्या त्या काचेच्या बॉक्समधून अंजलीच्या लहान मुलीला गायब करण्यात आलेलं असतं. आता नेमकं कुणी गायब केलं याचा तर स्ट्रॉंगली विचार झालाच पाहिजे ना. पण तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे काही लोक आलेले असतात. ते म्हणत असतात, सर, आम्हाला तर दाट शक्यता आहे या सगळ्या प्रसंगामध्ये नक्कीच हा एक व्यक्ती जबाबदार असू शकतो. त्यावर मात्र आता तिथे कोपऱ्यात उभी असलेली करंगळी बाई येते. ती म्हणत असते, नाही, मी त्या दिवशी जे काही पाहिलं ना ते महाभयंकर होतं. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, सांग, काय पाहिलंस तू? त्यावर लगेचच आता ती बाई म्हणत असते, तुमच्या बरोबर असणारा तो व्यक्ती आहे ना, त्याने एका तान्ह्या बाळाला आत्ता या बाईला विकताना मी पाहिलंय आणि तो व्हिडिओ देखील माझ्या समोर आहे. त्यावर लगेचच आता अर्णवचं टाळ कसं टाकतं. अर्णव लगेच बोलत असतो, असं जर असेल तर या नालायकाला मी बुडवून बुडवून मारणार. त्याला सुद्धा कळलं पाहिजे किती मोठी चूक केली ती. आणि अशातच आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता राकेश थेट मुलीला त्या लोकांना विकतो आणि त्यांच्याकडनं काही पैसे घेऊन अमुक ठिकाणी पळून गेलेला असतो. राकेश स्वतःशी बोलत असतो, अरे वा, मस्त पैसा मिळाला आहे. असंच करून जर मी आता मुली विकण्याचा जर हा बिझनेस चालू केला तर लवकरच मी कोट्याधीश होईन. आणि एकदा का मी कोट्याधीश झालो का त्यानंतर तर मी माझ्या रियाला घेऊन कायमस्वरूपी गोव्याला निघून जाईन आणि गोव्याच्या बीचवर रोज मजा मारीन. हे असलं स्वप्न राकेश पाहत असतो. पण राकेशचं हे स्वप्न पूर्ण होणारच नाहीये हे आता 100% खात्री आहे. कारण अर्णवने आता राकेशची शोध मोहीम सुरू केलेली असते आणि शेवटी राकेशचा खरा चेहरा अर्णव समोर आलेला असतो. कारण तो व्यक्ती आता थेट अर्णवच्या ताब्यात येतो, ज्याच्या हातात अंजलीची मुलगी असते. कारण अर्णवच्या पोलिसांनी त्याची धरपकड केलेली असते.
पोलिसांनी धरपकड करताच त्या माणसाने सगळं काही सांगितलेलं असतं. आम्हाला फक्त मुलगी अमुक अमुक ॲड्रेसपर्यंत नेऊन पोचवायची असते, बाकी आम्हाला याच्याबद्दल काहीच माहिती नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता अर्णवने त्या व्यक्तीच्या तावडीतून अंजलीच्या मुलीची निर्दोष सुटका केलेली असते आणि अर्णव त्या व्यक्तीला म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्याकडनं या मुलीची सुटका करतोय, याबाबत कोणी विचारायला आलं तर सरळ नो असं म्हणायचं, कोणालाही माझा पत्ता सांगायचा नाही. त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो, आजी अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि अशातच आता त्या व्यक्तीची बाजू असल्यामुळे आता मागचा पुढचा विचार न करता अर्णवने त्या व्यक्तीला चांगलंच तुडवून काढलेलं असतं, कारण त्या व्यक्तीने आता या ईश्वरीला बसायला जागा दिलेली असते. अशातच आपण पाहतोय इकडे आपली मुलगी गायब झाल्यामुळे अंजलीने जो काही गोंधळ घातलेला असतो तो अक्षरशः पाहण्यासारखा असतो. लगेचच आपण पाहतोय आता अंजली सगळं हॉस्पिटल डोक्यावर घेते आणि म्हणत असते, माझ्या मुलीला इथून गायब करणाऱ्या व्यक्तीला मी सोडणार नाही. आणि अशातच आता तिथे आलेला अर्णव म्हणत असतो, ताई सर्वात आधी तू शांत हो, तुला अजिबातच टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण तुझा भाऊ तुझ्यासाठी तुझा आनंद घेऊन आला आहे. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, काय म्हणायचंय तुला, काय बोलतोयस ते लवकर बोल, मला नाही समजलं. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, ताई मला तुला इतकंच सांगायचं आहे की तू मस्त राहा, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो, अगदी मी तुझ्या मुलीला सुद्धा घेऊन आलो आहे. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, अर्णव काय चाललं हे सगळं, माझ्या मुलीच्या जीवावर आता कोण उठला असेल. त्यावर लगेचच आता अंजलीला सावरत समोरून एक व्यक्ती जात असतो. तो म्हणत असतो, काळजी करू नकोस तू, तुला काही होणार नाही, कारण मी आहे तुझ्याबरोबर. असं आता अर्णवने म्हणताच अर्णवला तो व्यक्ती म्हणत असतो, ठीक आहे, थँक्यू सो मच. आणि अशातच आता अर्णवच्या पोलिसांनी राकेशची धरपकड करत त्याला हॉस्पिटलपर्यंत आणलेलं असतं. हॉस्पिटलमध्ये आणलेल्या राकेशचा खरा चेहरा अंजली समोर आलेला असतो आणि अंजली लगेचच राकेशला म्हणत असते, राजेश काय केलं तुम्ही, हे स्वतःच्याच मुलीला पैशासाठी विकलत तुम्ही. त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, नाही अंजली नाही, मी असं काही केलेलं नाहीये. त्यावेळेला अंजली म्हणत असते, खोटं नका बोलू तुम्ही, माझ्याकडे तुमच्या विरोधातला पुरावा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता तो राजेश म्हणजेच राकेश म्हणत असतो, अंजली असेल तुझ्याकडे पुरावा, पण माझाही नाईलाज झाला होता. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, मला तुमचं यापुढे काही ऐकायचं नाहीये. कसला नाईलाज, तुम्ही मला सपशेल उल्लू बनवलं, आता तर मी तुम्हाला पोलिसातच देणार. त्यावर लगेचच आपण पाहतोय अंजलीला राकेश म्हणत असतो, नको असं काही करू नको, तू जर असं काही केलंस ना तर मला काडीचीही किंमत उरणार नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय काडीचीही किंमत उरणार नाही असं म्हणणाऱ्या त्या राकेशला अर्णवने तुडवायला सुरुवात केलेली असते. आणि तेवढ्यात अंजली म्हणत असते, चिंटू याला मारून काहीच उपयोग होणार नाहीये, हा नालायक काही सुधारणार नाहीये, त्यापेक्षा याला आपण पोलिसात देऊया. त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई याला पोलिसात देऊन काहीच उपयोग होणार नाहीये, हा नालायक तसा पण पोलीस स्टेशनमध्ये जास्त काळ नाही राहणार, कारण त्याच्याकडे म्हणावा तसा कोणताच गुन्हा नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, चिंटू विसरतोयस का तू, 2 कोटी रुपये आणि 50 कोटी रुपयांसाठी तो आपल्या मुलीला विकायला तयार झाला होता. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, ताई अगदी बरोबर बोललीस तू, म्हणजे एवढा मोठा विषय असताना जर असं काही घडत असेल तर निश्चितच आपण त्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे. अशातच आता ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई नका काळजी करू तुम्ही, तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ना कळतंय मला, तुम्हाला माझ्याकडनं 100% मुभा आहे, करा. आणि अशातच आता अंजली म्हणत असते, ईश्वरी मी तुला एकेकाळी लाथाडलं होतं, पण त्याच ईश्वरीने मला प्रेम दिलं. हे सगळं ऐकल्यावर आता ईश्वरी म्हणत असते, खरं तर तुम्हाला नाराज करण्याची माझी इच्छा नाही आहे, पण तुमच्या या नवऱ्याला चांगल्यातली चांगली शिक्षा व्हावी असं मला वाटतं, कारण तुमचा नवरा दिसतो तसा नाही आहे. असं तसं आता वरून खाली येणाऱ्या व्यक्तीने म्हटल्यामुळे
सगळंच आपल्या बसमध्ये नाही आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव राकेशला म्हणत असतो, जा कुत्र्या जा, आता तुझी अवस्था अशी करून ठेवली आहे ना की तू हे सगळं रिपेअर करायला जाशील तर तुला खूप भारी पडेल. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव लगेच म्हणत असतो, काय गरज होती तुला हे सगळं करायची, थांब, त्यापेक्षा मी सांगतो असं कर. आणि लगेचच आता ईश्वरीने या बाबतीतलं सगळं काही अर्णवला सांगितलेलं असतं आणि अर्णवने ईश्वरीला माफ केलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता राकेश अर्णव अंजली समोर हात जोडतो, माफ करा, मला चुकलो, मला असं वागायला नको हवं होतं, पण मी तरी काय करू, माझे हात सुद्धा बांधले गेले आहेत. हे सगळं ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, उगाचच खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, तुला धड खोटंही बोलता येत नाही. त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई प्लीज आता माझ्याकडे बघ आणि मला क्लिअर सांग, आजचा भाग आलाय का. त्यावर लगेचच आजचा भाग आलाय असं म्हणताच अर्णवच्या बायकोने थेट आता अंजलीला असं म्हटलेलं असतं, ताई नको काळजी करूस, मी बघतो सगळं काही. आणि ते अंजलीच्या नवऱ्याला पोलिसांनी उचलून नेलेलं असतं आणि चांगलंच फोडून काढलेलं असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता इथे चिंटू हा पूर्णपणे एकटा पडलेला असतो, कारण हा 101% त्याच्यावर वेळ घालवायचा. आणि तेवढ्यात आपण पाहतोय घरी आल्यावर आता ईश्वरीला अंजली म्हणत असते, ईश्वरी आय एम सो सॉरी, पण तुला ओळखण्यात माझी खूप मोठी चूक झाली. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ताई यात चूक वगैरे काहीच नाहीये, तुम्ही सुद्धा नाना प्रकारचं करून बघा, मग तुम्हाला वाटेल. आणि अशातच आता ईश्वरीला कळून चुकलेलं असतं की आपण एका लिमिटपर्यंत बोलू शकतो आणि त्याच्यावरती नाही. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.